तर आषाढी वारीच्या निमित्ताने दररोज घेतल्या जाणाऱ्या प्रश्नमंजुषेला वारकरी आणि प्रेक्षकांकडून अतिशय मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। आजच्या प्रश्नांचं अचूक उत्तर देत मीरा सुरेश भवर यांनी चंदूकाका सराफ यांच्याकडून देण्यात येणारा सिल्वर कॉइन जिंकलेला आहे आणि या यशाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। आणि आता आपण बघूया आजच्या विजेत्याची खास झलक। आता ज्या नदीच्या तीरावर मंदिर आहे काकांचं, सोपान काकांचं, त्या नदीचं नाव काय? भागीरथी। भागीरथी नाही 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 करा बरोबर टाळा दादांसाठी। तर कारा नदी आहे, लक्षात ठेवा। जेजुरीला मिळते ना ती। हा, कारा नदी, कारा नदी। बरं, चला आता पुढचा महत्वाचा प्रश्न मी विचारते, खूप सोपा आहे, सगळ्यांना उत्तर येईल त्याचं। एक उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे, आणखी एका प्रश्नाचं उत्तर कोण देते आपण बघूयात, ठीक आहे? आता मला सांगा, या सगळ्या संतांमध्ये, या भाऊबंडांमध्ये सगळ्यात मोठे भाऊ कोण होते? सोपान काका। निवृत्ती। काय यार, विसरल्या निवृत्ती। चला, दोघांनी एक एक उत्तर बरोबर दिलं। ओके ना मंडळी, जरा एनर्जी दाखवा, एनर्जी। आता या दोघांपैकी आणखी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोण देतं आपण बघूया। खूप सोपा प्रश्न, खूप सोपा प्रश्न, दोघांपैकी। संत सोपान काका यांच्या बहिणीचं नाव काय? पटकन सांगा। टाळ्या काकूंसाठी। काकू नाव काय? मीरा भवर, मीरा सुरेश भवर। कुठून आल्या? पुन्हा। माझ्याकडे गिफ्ट आहे काकूंचं आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा काकूंसाठी। तर हे गिफ्ट आहे काकूंसाठी, चंदूकाका सराफ यांच्यातर्फे एक चांदीचं नाणं तुम्हाला आम्ही देतोय। विशेष करून काकू म्हणाले होते मला माऊलींचं दर्शन पाहिजे, एवढंच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे। तरी सुद्धा आता तुम्ही मला म्हणले होते घरी घेऊन जा, नक्कीच घेऊन जा, नक्कीच। तरी सुद्धा मी दाखवते, एक चांदीचं नाणं आपण काकूला देणार आहोत किरण सरांच्या हस्ते। तुम्ही या आणि पुढे काकूंना गिफ्ट द्या। या काकू, या काकू।